नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी अशा प्रकारे इथे पालक पनीर बनवलेले आहे आणि इथे मी काजू पालक पनीर असं या भाजीला नाव दिलेलं आहे. बघा इथे मी हे जे पालक आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते मी इथे कुकरमध्ये 1 ते 2 शिट्टे वाफवून घेणार आहे. तर 1 ते 2 शिट्ट्या देऊन ते वाफवून घ्यायची आहे. तर बघा इथे पालक छान धुवून टाकलेली आहे आणि ते त्यामध्ये कुकरमध्ये टाकलेली आहे. त्यानंतर थोडं इथे पाणी टाकलेलं आहे आणि ते कुकरला 2 शिट्या मी देऊन देणार आहे. आता बघा इथे मी कुकरला शिट्या द्यायच्या आधी मी इथे थोडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी जे पनीरचे तुकडे केलेले आहे ते पनीरचे तुकडे घालत आहे आणि गॅसवरून ते काढून घेत आहे. त्यानंतर इथे कुकरला मी 2 शिट्या देत आहे. तर तोपर्यंत बघा इथे हे पनीर हे छान प्रकारे या पाण्यामध्ये मुरणार आहे आणि बघा इथे जे मी काजू घेतलेले आहे मी काजू 3 ते 4 तासाच्या आधी मुरू टाकलेले आहे आणि इथे बघा हे छान प्रकारे इथे तयार झाले. बघा आता इथे हे जे आहे पनीर आहे पनीरही छान प्रकारे सॉफ्ट झालेलं आहे. आता कुकर इथे आपल्याला झालेलं आहे. 2 शिट्या दिलेल्या आहे. आता इथे कांदा आणि खोबरं मी भाजून घेणार आहे. तर बघा मी इथे तावा ठेवलेला आहे. तावा गरम झाल्यानंतर त्यावर थोडं तेल टाकायचं आहे आणि इथे खोबरं आधी भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे थोडं जास्त खोबरं यूज न करता थोडंसंच खोबरं घेतलेलं आहे आणि ते छान प्रकारे लालसर भाजून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही जी पालक पनीर रेसिपी आहे मी पटकन झटपट अशी बनवणार आहे. तर बघा हा व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ही भाजी कशी पटकन बनवायची ही ट्रिक्स तुम्हाला यामधून समजणार आहे. तर बघा इथे जो खोबरा आहे ते झालेला आहे. त्यानंतर इथे मी कांदा टाकलेला आहे. आता कांदा पण छान आपल्याला लाल होऊ द्यायचा आहे, लालसर होऊ द्यायचा आहे. आणि इथे बघा इथे छान प्रकारे कांद्याला कलर येत आहे. आता हा कांदासुद्धा मी बंद करून घेणार आहे. आता थंड झाल्यानंतर पुन्हा सगळं इथे मी बघा इथे अद्रक लसूण आणि टमाटर वगैरे सांबार वगैरे आणि ते कांदा खोबरं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट करून घेणार आहे. आता इथे बघा इथे जे पालक मी केलेली आहे, बॉईल केलेली आहे, तर ती इथे हे मी काढून घेत आहे आणि पालकची पण पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे सर्व मी इथे पेस्ट करून घेणार आहे. तर बघा इथे हे सगळं पेस्ट मी करून घेतलेली आहे. आता बघा इथे मी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे. तर 4 ते 5 बुकलं मी इथे किंवा 4 ते 5 चम्मच इथे तेल घेतलेलं आहे. ते छोट्या चम्मचने मी 4 ते 5 चम्मच तेल घेतलेलं आहे. मी खूप जास्त तेल घेतलेलं नाही आहे, कारण आपल्याला खूप जास्त तेलाचा यूज या भाजीमध्ये करायचा नाही आहे. तर मी इथे 4 ते 5 बुकलं इथे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे तेजपात टाकलेलं आहे आणि जी पेस्ट केलेली आहे बघा इथे छान प्रकारे कलर आलेला आहे. आपण टमाटर टाकलेलं असल्यामुळे छान प्रकारे कलर आलेला आहे आणि ही पेस्ट छान ह्या तेलामध्ये होऊ द्यायची आहे. तोपर्यंत ही जी पेस्ट होईपर्यंत मी तिकडच्या गॅसवर मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता ते तेल गरम झाल्यानंतर आपल्याला इथे ते पनीरचे तुकडे त्यामध्ये टाकायचे आहे. तर त्याआधी मी इथे भाजीमध्ये गरम मसाला आणि धने पावडर टाकून घेत आहे आणि छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते 2 ते 3 मिनटं होऊ द्यायचे आहे. आणि जो मसाला आहे तो छान वर तेल सुटेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे. आणि इकडे जे मी इथे तेल ठेवलेलं आहे तापवायला ते गरम झालेलं आहे. आता मी त्यामध्ये इथे पनीरचे तुकडे टाकून घेत आहे आणि हे जे कमी पावरवरच आपल्याला पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी इथे कमीच पॉवर गॅसचा केलेला आहे आणि हे 3 ते 4 मिनटं आपल्याला ते पलटून घ्यायचे आहे आणि छान प्रकारे हे लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर आता बघा इथे जो काजू आहे तो काजू मी इथे मुरलेला आहे. आता तो मी इथे 2 तुकडे त्याचे करून घेणार आहे, म्हणजे अर्धा अर्धा काजू करून घ्यायचा आहे आणि छान प्रकारे तुकडे झालेले आहे. आता मी इथे हे आहे ग्रेव्ही केलेली आहे त्यामध्ये मी ते टाकून घेणार आहे. आता बघा हे छान प्रकारे हे काजूचे तुकडे यामध्ये शिजू द्यायचे आहे.
तर बघा हे पनीर पण छान लाटसर होत आहे. तर बघा मी ही जी म्हणजे झटपट अशी ही पालक पनीर रेसिपी इथे बनवत आहे, जेणेकरून वेळ पण कमी लागेल आणि पटकन भाजी तयार पण होणार आहे. कारण की माझ्याकडे 2-3 जणांनी मला इथे सांगितलेलं की पटकन झटपट अशी ही रेसिपी कशी बनवायची. तर मी ते त्यांना असे सांगितल्यापेक्षा ज्या माझ्या साईडच्या मैत्रिणी आहे माझ्या, तर त्यांनी मला विचारलं तर मी ते अशा पद्धतीने करायची. म्हणून मी असं न सांगता बघा मी आता हा व्हिडिओ इथे त्यांच्यासाठीच बनवत आहे, जेणेकरून त्यांना पण कळायला हवं की झटपट अशी ही पालक पनीर रेसिपी कशी बनवायची. तर मी इथे त्याप्रमाणे इथे बनवत आहे. तर बघा इथे जे आहे मी पालकची जी पेस्ट आहे ते यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता थोडं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान प्रकारे त्याला 5 ते 7 मिनटं उकळी येऊ द्यायची आहे. तर मी ते आता ती झाकून घेणार आहे. आता बघा 5 ते 7 मिनटं झालेले आहे. आता मी त्याला छान मिक्स करून घेत आहे आणि जे मी पनीरचे तुकडे केलेले आहे ते ते पनीरचे तुकडे त्यामध्ये टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे 10 मिनटं होऊ द्यायचे आहे. तर बघा 10 मिनटं झालेले आहे. आता इथे बघा छान कलर आलेला आहे आणि तेल पण वर सुटलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही पनीरची भाजी मी इथे बनवलेली आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली तर कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. तर बघा इथे छान प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. आता वरून मी इथे सांबार टाकून घेत आहे आणि इथे बघा ही भाजी रेडी झालेली आहे. तर पटकन अशी ही रेसिपी आहे, पालक पनीर रेसिपी, आणि मी ती झटपट अशी बनवलेली आहे. तुम्ही नक्की करून बघाल. धन्यवाद.